आजच्या व्हिडिओमध्ये आपण मत केंद्र योजना या संदर्भात माहिती पाहणार आहोत. चला व्हिडिओ. राज्यातील शेतकरी व बेरोजगारांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते. अशीच एक योजना शासनाने सुरू केली आहे. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत सन 2019 पासून मत केंद्र योजना संपूर्ण राज्यात राबवण्यात येते. या योजनेमुळे शेतकरी व बेरोजगारांना रोजगाराची एक नवी संधी उपलब्ध झाली आहे. तो एक नाविन्यपूर्ण उद्योग आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मधमाशा पालन उद्योग प्रशिक्षण देण्यात येते. तर आपण पाहूया की मध केंद्र या योजनेसाठी कोणते घटक पात्र आहेत या संदर्भात माहिती पाहूया. वैयक्तिक मधपाळ या योजनेसाठी अर्जदार साक्षर असावा. स्वतःची शेती असल्यास प्राधान्य देण्यात येते. वयाची 18 वर्षे पूर्ण केलेला व्यक्ती या योजनेसाठी पात्र असतो. वैयक्तिक केंद्रचालक प्रगतशील मधपाळ या योजनेसाठी किमान 10वी पास वय वर्ष 21 पेक्षा जास्त अशा व्यक्तींच्या नावे अथवा त्या व्यक्तीच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तींच्या नावे किमान 1 एकर शेत जमीन किंवा भाडेतत्वावर घेतलेली शेत जमीन लाभार्थ्यांकडे मधमाशा पालन प्रजनन व मध उत्पादनाबाबत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी. या योजनेअंतर्गत मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येते. साहित्य स्वरूपात 50% अनुदान व 50% स्वगुंतवणूक अशा प्रकारे या योजनेचे स्वरूप आहे. योजनेच्या अटी व शर्ती काय आहेत ते पाहूया. लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षण पूर्वी लाभार्थ्यांना 50% स्वगुंतवणूक रक्कम भरणा करणे अनिवार्य राहील. मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य राहील. योजनेसाठी आपला कोणते आवश्यक कागदपत्र आहेत ते आता आपण पाहूया. आधार कार्ड, मतदान कार्ड, शिक्षण प्रमाणपत्र, बँक खात्याची माहिती, पासपोर्ट साईज फोटो, मधमाशी पालन प्रमाणपत्र, मोबाईल नंबर व ईमेल ID या कागदपत्रांची आवश्यकता आहे. हे सर्व डॉक्युमेंट घेऊन आपण आपल्या जवळच्या राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळात जायचं आहे. त्या विभागामध्ये जाऊन आपण आपला अर्ज समाविष्ट करायचा आहे. त्यानंतर आपली निवड झाल्याच्या नंतर आपल्याला 50% अनुदान भेटून जाईल व त्यानंतर आपली सोबत 50% भरणा करावा लागेल. नंतर आपल्याला ह्या योजनेअंतर्गत लाभ घेता येईल. तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आपल्या चॅनलवरती असेच योजनेसंदर्भात डेली नवनवीन अपडेट मराठीमधून येत असतात. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.